पहाटेची वेळ, अर्धी दिल्ली अजून झोपेमध्ये होती आणि त्याच वेळी जंतर मंतर वरती एक अशी घटना घडते ज्यानं संपूर्ण देशाला दोन गटांमध्ये विभागून टाकलं। एका व्यक्तीला पांढऱ्या चादरीत पूर्णपणे झाकलं जातं, कॅमेरे दूर ढकलले जातात, लोक ओरडत आहेत, काही जण हात जोडून विनवण्या करतायत, परंतु त्या चादरीच्या आड असलेल्या व्यक्तीला थेट रुग्णवाहिकेमध्ये बसवलं जातं आणि काही मिनिटात सफदरजंग रुग्णालयामध्ये नेलं जातं। ती व्यक्ती ना दहशतवादी होती ना गुन्हेगार, ती व्यक्ती होती सोनम वांगचुक। गेल्या 21 दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उपोषण करणारा एक सामाजिक कार्यकर्ता। मग प्रश्न असा आहे की सरकारकडे त्यांच्याशी बोलण्यासाठी 21 दिवस वेळ नव्हता का? पण त्यांना उचलण्यासाठी अवघे 40 मिनिटे कशी मिळाली? ही नक्की जीव वाचवण्याची घाई होती की आंदोलन थांबवण्याची? देशभरात आज याच प्रश्नावरती चर्चा सुरू आहे। एका बाजूला काही लोक म्हणत आहेत दिल्ली पोलिसांनी योग्य केलं, हायकोर्टाच्या आदेशानुसार एका व्यक्तीचा जीव वाचवणं हे त्यांचं कर्तव्य होतं, पण दुसऱ्या बाजूला हजारो लोक संताप व्यक्त करत आहेत। त्यांचा आरोप स्पष्ट आहे, ही अटक नव्हती, हे लोकशाहीच्या नावाखाली झालेलं दडपशाहीचं एक उदाहरण होतं। आणि सर्वात मोठा प्रश्न, जर सरकारला सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीची इतकी काळजी होती तर ती काळजी पहिल्या दिवसापासून का नाही दिसली? 21 दिवस ते उपोषणावरती बसले होते, दररोज त्यांची तब्येत खालावत होती, पण संवादासाठी एकही मंत्री त्या ठिकाणी पोहोचला नाही किंवा एकही अधिकृत आश्वासन दिलं गेलं नाही। आणि अचानक 21व्या दिवशी शेकडो पोलीस, बॅरिगेडिंग, रुग्णवाहिका आणि संपूर्ण ऑपरेशन काही मिनिटात पूर्ण झालं। म्हणूनच आज प्रश्न केवळ सोनम वांगचुक यांचा नाही, प्रश्न आहे लोकशाही संवाद मोठा की शक्तीचं प्रदर्शन? आज आपण या संपूर्ण प्रकरणाच्या दोन्ही बाजू शांतपणे समजून घेणार आहोत। सरकारचं म्हणणं काय आहे आणि आंदोलनकर्त्यांचा आरोप काय आहे, कारण सत्य समजून घेणं महत्वाचं आहे, फक्त एका बाजूची घोषणा ऐकणं नाही। नमस्कार, मी कल्पेश पाटील आणि तुम्ही पाहत आहात द मराठी डिकोड। सरकार आणि दिल्ली पोलिसांचं म्हणणं नेमकं काय आहे? त्यांचा दावा अगदी स्पष्ट आहे, ही कारवाई कोणत्याही राजकीय दबावाखाली करण्यात आली नाही, तर ती एका व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी करण्यात आली। कारण 59 वर्षांचे सोनम वांगचुक सलग 21 दिवस उपोषणावरती होते। ते फक्त पाणी पिऊन आंदोलन करत होते। डॉक्टरांच्या अहवालानुसार त्यांचं वजन झपाट्यानं कमी झालं होतं, रक्तातील साखरेची पातळी धोकादायकरित्या खाली आली होती आणि त्यांची प्रकृती गंभीर होत चालली होती। अशा परिस्थितीत दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितलं, राज्य एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या डोळ्यासमोर मरू देऊ शकत नाही। याच आदेशाची अंमलबजावणी करत शनिवारी सकाळी पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं। सरकारच्या बाजूने बोलणारे लोक म्हणतात, कल्पना करा, तुमच्या घरातील एखादा सदस्य रागाच्या भरात अन्न पाणी सोडतो, पहिले 2-3 दिवस तुम्ही त्याला समजावतात, पण जर त्याची प्रकृती इतकी बिघडली की त्याचा जीव आता धोक्यात आलाय तर तुम्ही काय कराल? त्याला जबरदस्तीने का होईना रुग्णालयामध्ये तर घेऊन जाल ना, कारण जिवंत माणूस असेल तर त्याच्याशी पुढे चर्चा होऊ शकते, मृत व्यक्तीसोबत कोणताही संवाद होत नाही। या सरकारच्या समर्थनार्थ दिला जाणारा सर्वात मोठा युक्तिवाद आहे आणि या युक्तिवादात काही तथ्यही आहे, कारण समाज पोलिसांनी काहीही केलं नसतं आणि दुर्दैवानं सोनम वांगचुक यांच्या जीवाला काही झालं असतं तर आज हेच लोक सरकारवर निष्क्रियतेचा आरोप करत नसते का? म्हणून कायद्याच्या दृष्टीनं पाहिलं तर पोलिसांची कारवाई योग्य असल्याचं अनेकांचं मत आहे, परंतु ही गोष्ट या ठिकाणी संपत नाही, कारण कायदा एक गोष्ट सांगतो आणि लोकशाहीची नैतिक जबाबदारी अनेकदा त्यापेक्षा मोठी असते। खरा प्रश्न इथून सुरू होतो, जर सरकारला त्यांच्या जीवाची इतकी काळजी होती तर 21 दिवस संवाद का झाला नाही? एकदाही चर्चेचा प्रयत्न का झाला नाही? एकही मंत्री, एकही वरिष्ठ अधिकारी एकदाही आंदोलनस्थळी का पोहोचला नाही? हा प्रश्न आज हजारो विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे पालक आणि देशातील सामान्य नागरिक विचारत आहेत आणि याच प्रश्नाचं उत्तर या संपूर्ण वादाचं केंद्रबिंदू बनलंय।
आता या संपूर्ण प्रकरणाचा दुसरा आणि सर्वात महत्वाचा पैलू समजून घेऊया, कारण इथूनच सरकारवर सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतो. पहिला प्रश्न, जर सरकारला सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीची इतकी काळजी होती तर ही काळजी पहिल्या दिवसापासून का दिसली नाही? 1 दिवस, 2 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 10 दिवस, तब्बल 20 दिवस संपूर्ण देश पाहत होता की एक व्यक्ती विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उपोषणावरती बसली आहे. प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे, पण संवादासाठी कुणी आलं नाही. आणि मग 21व्या दिवशी अचानक संपूर्ण यंत्रणा जागी होते. शेकडो पोलीस, रुग्णवाहिका, बॅरिगेडिंग आणि काही मिनिटांत संपूर्ण कारवाई पूर्ण होते. म्हणूनच अनेकांचा प्रश्न आहे, ही घाई जीव वाचवण्यासाठी होती की सरकारची प्रतिमा वाचवण्यासाठी? कारण जितके दिवस हे आंदोलन सुरू राहिलं असतं तितके दिवस हा विषय राष्ट्रीय चर्चेत राहिला असता. प्रत्येक दिवस नवे लोक आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आले असते. संसदेचं अधिवेशन जवळ आलं होतं आणि सरकारवरही दबाव वाढत होता. म्हणूनच हा प्रश्न उपस्थित होतो, सरकारला सोनम वांगचुक यांची चिंता जास्त होती की वाढत्या टीकेची? दुसरा प्रश्न, लोकशाहीत संवादाचा मार्ग इतका कठीण झाला आहे का? भारतावरती ब्रिटिशांचं राज्य असताना महात्मा गांधींसारख्या नेत्यांशी चर्चा होत होती, मतभेद होते, संघर्ष होता, पण संवादही होता. मग आज स्वतःच्याच देशात स्वतःच्याच लोकांशी संवाद साधण्यासाठी सरकारला 3 आठवडे का लागले? एक मंत्री, एक अधिकृत प्रतिनिधी, एक आश्वासन, इतकंही शक्य नव्हतं का? कारण संवादात अहंकाराला बाजूला ठेवावं लागतं, पण जेव्हा संवाद संपतो तेव्हा अविश्वास सुरू होतो. आणि लोकशाहीत अविश्वास हा कोणत्याही आंदोलनापेक्षा अधिक धोकादायक असतो. तिसरा प्रश्न, 20 जुलैला संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार होतं. याच दिवशी सोनम वांगचुक यांनी जंतर मंतर ते संसद असा मोर्चा काढण्याची घोषणा केली होती आणि त्याआधी त्यांना आंदोलन स्थळावरून हटवण्यात आलं. मग प्रश्न विचारला जातो, ही वेळ केवळ योगायोग होती की नियोजनाचा भाग? कारण जेव्हा एखादी कारवाई मोठ्या आंदोलनाच्या अगदी आधी होते तेव्हा शंका निर्माण होणं स्वाभाविक असतं. आणि म्हणूनच आज वाद केवळ एका व्यक्तीचा राहिलेला नाही, तो लोकशाहीच्या पद्धतीचा बनला आहे, सरकारचं म्हणणं आहे आणि आंदोलनकर्त्यांचे आरोप आहे. या 2 लोकांच्या मध्येच आजचा सर्वात मोठा प्रश्न, सोनम वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर आंदोलन मात्र थांबलं नाही. जंतर मंतरवर उपस्थित असलेल्या अनेक आंदोलनकर्त्यांनी याला तीव्र विरोध केला. त्यांचं म्हणणं स्पष्ट होतं, जर सरकारला खरोखर त्यांच्या प्रकृतीची काळजी होती तर इतके दिवस संवाद का झाला नाही? आंदोलनात सहभागी असलेल्या अनेकांनी आरोप केले की आंदोलनाची धार कमी करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. तर दुसरीकडे पोलिसांचं म्हणणं वेगळं होतं. त्यांच्या मते न्यायालयाच्या आदेशाचं पालन करणं ही त्यांची कायदेशीर जबाबदारी होती आणि एखाद्या व्यक्तीचा जीव धोक्यात असताना हातावरती हात धरून बसणं शक्य नव्हतं. म्हणून या संपूर्ण प्रकरणात 2 वेगवेगळे दृष्टिकोन आले. एका बाजूला जीव सर्वात महत्वाचा तर दुसऱ्या बाजूला संवाद सर्वात महत्वाचा. आणि कदाचित या 2 विचारांमध्ये आजची लोकशाही अडकलेली दिसते, कारण पोलिसांची कारवाई काही मिनिटांमध्ये झाली, मात्र विश्वास निर्माण करण्यासाठी लागणारा संवाद तो मात्र अनेक दिवस झाला नाही. याच कारणामुळे हा वाद केवळ एका उपोषणापुरता मर्यादित राहिला नाही, तो सरकार, विरोधक, विद्यार्थी आणि सामान्य नागरिक सगळ्यांसाठी चर्चेचा विषय बनला. आज प्रश्न फक्त एवढा नाही, सोनम वांगचुक यांना रुग्णालयात नेणं योग्य होतं की अयोग्य? प्रश्न असा आहे, लोकशाहीत मतभेद निर्माण झाले तर पहिलं पाऊल संवादाचं असावं, तिथे प्रशासकीय कारवाईचं. कारण लोकशाही केवळ निवडणुकांनी मजबूत होत नाही, ती मजबूत होते जेव्हा सरकार टीका ऐकायला तयार असतं आणि आंदोलन करणारेही कायद्याच्या चौकटीत आपलं म्हणणं मांडतात. या घटनेनं पुन्हा एकदा हा मूलभूत प्रश्न देशासमोर उभा केला आहे. कारण एक गोष्ट मनापासून सांगतो, या संपूर्ण प्रकरणात तुम्ही सरकारच्या बाजूने असू शकतात किंवा सोनम वांगचुक यांच्या बाजूनेही असू शकता, तो तुमचा लोकशाहीचा अधिकार आहे. परंतु एक प्रश्न मात्र प्रत्येक भारतीय नागरिकांना स्वतःला नक्की विचारला पाहिजे, मतभेद निर्माण झाले, आंदोलन उभं राहिलं तर त्याचं उत्तर सर्वात प्रथम संवाद असायला हवं.
की थेट प्रशासकीय कारवाई. कारण लोकशाहीची खरी ताकद ही लाठीमध्ये नसते, बॅरिकेडिंग मध्ये नसते, रुग्णवाहिकेमध्ये नसते, तर ती असते संवादामध्ये, विश्वासामध्ये आणि लोकांच्या प्रश्नांना उत्तर देण्याच्या तयारीमध्ये. कायद्याचं पालन होणं अत्यंत महत्वाचं आहे. एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवणं त्याहूनही महत्वाचं आहे. परंतु संवादाची जागा जर कायम शांततेने भरली गेली तर प्रश्न संपत नाही, ते आणखीन मोठे होतात. आज सोनम वांगचुक यांच्याबाबत चर्चा आहे. उद्या हा प्रश्न पुन्हा दुसऱ्याचा असू शकतो. म्हणूनच या घटनेकडे एका व्यक्तीचा विषय म्हणून पाहू नका, तर लोकशाही, आंदोलन, कायदा आणि सरकारची जबाबदारी या चौघांच्या नात्याने बघा. कारण पांढरी चादर एखाद्या व्यक्तीला झाकू शकते, पण त्याच्या प्रश्नांना नाही. प्रश्न विचारणं थांबलं, उत्तर देणं थांबलं आणि संवाद थांबला तर कोणतीही लोकशाहीसाठी ती धोक्याची घंटा असते. बाकी या संपूर्ण प्रकरणावरती तुमचं मत काय? दिल्ली पोलिसांनी केलेली कारवाई योग्य होती का, की आधी संवाद व्हायला हवा होता? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा. कारण मतभेद असू शकतात, पण चर्चा थांबता कामा नये. जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण तुम्हाला वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि अशा सखोल विश्लेषणासाठी आपला चॅनल द मराठी रिपोर्टला जोडलेले राहा. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.